नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमच्या राशीला ब्लॉगमध्ये। आपण आज ना हे बघा, हे मोठे मोठे आंबे घेतलेत, याचा ना आपण आमचूर पावडर करणार आहोत। हे राजापुरी आंबे आमच्या मळ्यातलेच। आता हे चांगले भिजत ठेवले होते, आता हे धुवून घेतलेत, आता हे पुसून घेते चांगले आणि याची आमचूर पावडर करते। आता त्याचे साल काढून घ्यायचे, तर असे कोरडे करून घेते। मोठे मोठे आंबे आहेत हे ना जून जुलै मध्ये आमच्याकडे घरी येतात हे पिकायला। मळ्यातला आंबा आहे आमच्या। आता याचे साल काढून घेते। हे असं हे काढून घेते वरचं। कडक आहेत आंबे, फार सुरीनेच काढायला लागेल मला याचं सगळं साल, कारण पिलरने नाही निघत हे, सरकतं पिलर असं। आपण घरच्या घरी आमचूर आपले आंबे असतील ना तर आमचूर पावडर करून ठेवायची, कारण बाजारातली एवढी महागाची विकत घ्यायची ना, तर आपण अशी उन्हाळ्यामध्ये जे जे वाळवता येईल आपल्याला जे उपयोगी आहे ते सगळं करून ठेवायचं। आंब्याचे साल काढून घेते अशा कच्च्या कैऱ्यांचे। हा आंबा खूप मोठा आहे, एक एक आंबा ना अर्धा अर्धा किलोचा असतो आमच्या मळ्यातला। अजून याच्यापेक्षा मोठा होतो, काढून घेते असं। शेवटच्या कैरीचा साल काढून घेते आता हे। कैरीचे बरेचसे प्रकार दाखवले तुम्हाला, कैरीचा गुळांबा दाखवला आहे यावर्षी, आणि कैरीच्या कढी दाखवलेल्या आहेत, आणखी बरेचसे प्रकार आहेत। तर तुम्ही परत उन्हाळ्यामध्ये मी कसुरी मेथी पण दाखवली। कसुरी मेथीला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, 58K झाले त्याला व्ह्यू। तर असंच याला आमचूर पावडरला पण चांगलं हे करा, बघा वगैरे। आणि तुम्ही करून पण बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा की आमचूर पावडर कशी झाली तुमची। मी करून दाखवते तशी तुम्ही करून बघा, आणि परत मी अजून कोणत्या कोणत्या रेसिपी करून दाखवू तुम्हाला ते पण मला कमेंटद्वारे सांगा। लसूण पावडर पण करून दाखवलेली मी तुम्हाला। हे बघा, झाले सगळे आंबे आता हे करून। कच्च्या कैऱ्यांचे साल काढून झाले। आता हे ना, आता मग असे पातळ पातळ काप करून घेते याचे सुकण्यासाठी सर्व कैऱ्यांचे। तीन दिवस लागतील त्याला सुकायला कडक उन्हामध्ये। हे बघा, असे काप करून घेते सर्व, दिसतंय ना। एवढी कोळी निघाली त्याची, आणि एवढं एका कैरीचं एवढं झालं। असं सर्व कैऱ्यांचं करून घेते का पातळ पातळ। कैरीचा मुखवास पण करून दाखवलाय तुम्हाला, तो पण कसा वाळवून ठेवायचा आणि स्टोअर करायचा वर्षभर ते पण दाखवलेलं आहे, ते पण बघा तुम्ही माझ्या रेसिपी। माझ्या चॅनलला लाईक करा, जे चॅनलवर नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करा। झाले बघा एवढे काप करून असे, हे बघा असे पातळ पातळ काप केले का असे वाळण्यासाठी। आता याच्यामध्ये ना काळे पडू नये म्हणून सैंधव मीठ टाकून घेते याच्यामध्ये, थोडंसं हलवून याच्यात टाकून असं, हा दुसरा चमचा, आणि हलवून घेते। आणि हे आता कपड्यावरती वरती टेरेसवर नेऊन सकाळी सकाळी लवकर करायचे, म्हणजे ना हे काप लवकर वाळत घातले ना तर काळे पडत नाही। छान काप केलेत ना असे पातळ पातळ बघा असे असे। तर बघू आता हे किती, 1.5-2 किलो आंबे होते, याचे किती होते आमचूर पावडर। हा घरी व्यवसाय करण्यासाठी पण चांगले, ज्याच्याकडे गावी ज्याच्याकडे आंब्याचे झाडं आहेत त्यांनी असं केलं आणि विकलं तरी पण त्याला एक आर्थिक मदत म्हणून होऊ शकते ना।
आणले टेरेसमध्ये कैऱ्या. आता हे असे पातळ काप केलेले ना ते असे टाकून घेते आता उन्हामध्ये. असे लांब लांब टाकते म्हणजे सुकण्याच्या दृष्टीने, कारण मीठ लावलंय ना त्याला तर मग पाणी पण सुकतं ना. आता हे 2-3 दिवस वाळवणार कडक आणि मग त्याची पावडर बनवणार. हे बघा उन्हात पसरवलेत आता असे थोडे लांब लांब पसरवले ना तर सुकतील आता चांगले. झाल्यात बघा 2-3 दिवस उन्हामध्ये वाळून अशा कडक झाल्यात एकदम. बघा अशा तुटतात एकदम अशा अशा. आता हे ना आपण असं पण ठेवू शकतो बॉटलमध्ये घालून काचेच्या, कारण की आहे ना आपण डाळ करताना ही अशी कैरी त्याच्यामध्ये टाकली तरी पण आंबट गोड वरण असं छान होऊ शकतं. आणि आता आपण याची आमचूर पावडर करून घेणार आहोत. तर आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते सगळं. 3-4 दिवस कडकडीत वाळवले. वाळून बघा ते एवढंच झालं. आता याच्यामध्ये ना 1 चमचा मीठ टाकते. हे मीठ का टाकायचं तर हे ना जास्त दिवस टिकतं, प्रिझर्वेटिव्हचं काम करतं हे मीठ त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आमचूर पावडर मध्ये. झाली बघा अशी करून आता ही आमचूर पावडर. आता ही गाळणीने गाळून घ्यायची चाळणीने. परत मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं, चांगलं बारीक करून घ्यायचं. अशा आमचूर पावडर अशी चाळणीने गाळून अशी. आता ही आमचूर पावडर आहे ना आपण याच्यामध्ये टाकू शकतो, भाज्यांमध्ये टाकू शकतो, परत पाणीपुरीचं पाणी बनवू शकतो याने, आणि सरबत पण बनवू शकतो. तर असं आपण वर्षभरासाठी बनवून ठेवायचं आणि स्टोर करून ठेवायचं काचेच्या बॉटलमध्ये. बघा आमचूर पावडर रेडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.